गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 60 डे चॅलेंजचा दिवस 21वा असणार आहे. आज रविवार आहे. आज रविवार असल्यामुळं आपल्याला वर्कआउटला सुट्टी होती, त्याच्यामुळं आपण आज निवांत उठलेलो आहोत. निवांत उठून आज आपण आपलं सगळं आवरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आपला डाएट घेतलेला आहे. आता वर्कआउटला सुट्टी असल्यामुळं आज आपण लायब्ररीत जाणार आहोत. आता आपण लायब्ररीत जाऊन आपलं सकाळचा मराठी व्याकरणाचा अभ्यास घेणार आहोत आणि दुपारी आपण आपलं जे काम राहिलेलं असेल ते आज आपण संध्याकाळच्या वर्कआउटचा जो टाईम असतो त्या टाईममध्ये आपण आपली कामं करून घेणार आहोत बाकीची, जसं की आपलं डाएटचं सामान आणणे किंवा आपलं फॉर्म भरायचं असेल, ते जागा कुठं आहेत किती सिलेक्शन करण्यासाठी ते बघायचं, ते आज आपण करून घेणार आहोत आज सुट्टी असल्यामुळं. सकाळच्या सेशनमधलं आपलं मराठी व्याकरणचं होईल आणि दुपारी जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण गणित बुद्धिमत्तेचा घेणार आहोत 1-2 टॉपिक. आणि आपलं संध्याकाळचं काम झाल्यानंतर संध्याकाळी 1-2 तास 2.5 तास टाईम शिल्लक राहील आपल्याकडं. त्याच्यात आपण एक मागच्या वर्षीचा जो पेपर असेल तो सॉल्व करून घेणार आहोत आणि तो ॲनालिसिस करून घेणार आहोत. हे आपलं आजच्या दिवसाचं शेड्यूल असणार आहे मित्रांनो. तर आता आपण लायब्ररीमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आपण रूमवरती आलेलो आहोत. सकाळच्या सेशनमध्ये आपला जो मराठी व्याकरणाचा अभ्यास होतो तो आपण करून घेतलेला आहे. दुपारी आज आपण फॉर्म भरणार होतो, पण फॉर्म भरायला नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण दुपारी फॉर्म भरलेला नाही. आपण फॉर्म उद्या भरणार आहोत आणि ते टायमात आपण गणित बुद्धिमत्तेचा एक टॉपिक करून घेतला. त्याच्यानंतर जरा थोडं तब्येत ठीकच नसल्यामुळे रूमवरती येऊन जरा रेस्ट घेतला थोडा. त्याच्यानंतर 5 वाजता जाऊन ते आपले बाकीचे जे काम होते ते करून घेतले आणि संध्याकाळच्या सेशनमध्ये आपण एक पेपर सोडून घेतलेला आहे. तर तो पेपर आपण ॲनालिसिस करून आता आपलं सगळं आवरून लायब्ररीतून रूमवरती आलेलो आहोत. आजचा दिवस आपला इथे संपणार आहे. उद्यापासून आपलं प्रॉपर सोमवारपासून शेड्यूल चालू होणार आहे. मी सांगितलं होतं ते उद्यापासून आपण चालू करणार आहोत. तर उद्यापासून आपला 2 टाईम वर्कआउट जो असेल तो होणार आहे. आठवड्यातून 1 दिवस फक्त आपण संध्याकाळच्या वर्कआउटला सुट्टी घेणार आहोत. तो बुधवार गुरुवार असेल मिडलचा कुठला तरी. आणि प्रॉपर आपलं नाही तर बाकी पूर्ण 7 दिवसातलं 6 दिवसाचं प्रॉपर शेड्यूल असेल तर सोमवार ते शनिवार प्रॉपर 2 टाईम वर्कआउट होणार आहे आपलं मित्रांनो. कारण की 2 टाईम वर्कआउट आता वाढवला पाहिजे आपल्याला आणि त्याचे सेट पण वाढवले पाहिजेत. कारण की आता आपलं जवळपास पहिले 20 दिवस झालेले आहेत. आता इथून पुढं जेवढं दिवस पुढं जाणार तेवढं वर्कआउट आपण वाढवला पाहिजे, तरच आपला टाईम चांगला येईल आणि ग्रोथ होईल आपली. त्याच्यामुळं आपण आता उद्यापासून चांगलं शेड्यूल चालू करणार आहोत. तर आपण उद्या आपला दिवस चालू करूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.